नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडीएन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पुन्हा 55 नवे रुग्ण वाढले, एकूण कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 1642 वर, तर आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू। व्यापारी महासंघाचे ऐकायला मनपा प्रशासनाची टाळाटाळ, P1 P2 ला मात्र व्यापाऱ्यांचा विरोध कायम। घाटी रुग्णालयात रुग्णांना मिळतोय अत्याधुनिक उपचार, प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रेंचा निर्वाळा। आणि MIM ची गरजवंतांना होते अन्नाची मदत, गेल्या 2 महिन्यापासून उपक्रम सुरू। आता सविस्तर बातमी। आज सकाळी 55 नवे रुग्ण आढळल्याने एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1642 इतकाच झाला आहे। मात्र बरे होणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही मोठी असल्याने आता फक्त 514 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 79 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खालीवर होत असून गेल्या 3 दिवसात कमी संख्येने रुग्ण आढळत होते, मात्र आज अचानक त्यात वाढ होऊन 55 रुग्ण आढळून आले। 24 तासात मृत्यूचे प्रमाणही 8 इतके असल्याने एकूण मृत्यूंची संख्या आता 82 वर जाऊन पोहोचली आहे। जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1642 इतकी झाली असून 1050 रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर सध्या घाटी आणि शासकीय सामान्य रुग्णालय तसेच काही खासगी रुग्णालयात मिळून 511 रुग्णांवरच प्रत्यक्ष उपचार चालू आहे। विविध उपाय केल्यामुळे कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणांना यश आले असले तरी पावसाळा सुरू होत असल्याने काही साथरोग डोके वर काढण्याची शक्यता आहे। सर्दी, खोकला, पडसे, ताप आणि इतर आजारात कोरोनाची लक्षणेही आढळण्याची जास्त शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांना जास्त खबरदारी घ्यावी लागणार आहे। आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे आहे। शहाबाजार 1, किराडपुरा 2, चंपा चौक 1, कटकट गेट 1, नारळीबाग 1, गणेश कॉलनी 1, जवाहरनगर 3, भीमनगर 2, हमालवाडी 1, शिवशंकर कॉलनी 2, नाथनगर 2, ज्योतिनगर 1, फाजलपुरा परिसर 1, मिल कॉर्नर 1, N3 सिडको 1, MGM परिसर 1, रोशन गेट 1, विशाल नगर गारखेडा परिसर 1, N6 संभाजी कॉलनी 7, समता नगर 5, अहिंसा नगर 1, मुकुंदवाडी 1, विद्यानिकेतन कॉलनी 1, न्याय नगर 1, बायजीपुरा 2, संजय नगर मुकुंदवाडी 4, विजयनगर 2, यशवंत नगर पैठण 1, चंपा चौक माडा कॉलनी 1, नेहरू नगर 1, जुना मुंडा नाका परिसर 1, अन्य 3 या भागातील कोरोनाबाधित आहे। यामध्ये 24 महिला आणि 31 पुरुष रुग्णांचा समावेश आहे। एकीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भीती कायम आहे, तर दुसरीकडे रोजचेच मढे त्यास कोण रडे, त्यानुसार कोरोना सोबत जगण्याची तयारी जनतेने केली असल्याचे चित्र आहे। आता क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्यासाठी कोणी भीत नाही, तर तेथे राहणारे जणू आपल्या घरातच वावरत आहेत असा भास होतो। पाहूया या नवखंडा महाविद्यालयाच्या क्वारंटाईन सेंटर मधील आमचा हा ग्राउंड रिपोर्ट। कोरोनाचे संकट कायम असले तरी आता लोकांनी त्याची मानगुटावर बसलेली भीती झुगारून दिली आहे असे दिसते। सुरुवातीला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी नेताना किंवा पॉझिटिव्ह पेशंट असेल तर त्याला विलगीकरण कक्षात ठेवताना त्याच्या मनात भीती असायची, आपले काय होईल, कोरोना जीवघेणा विषाणू आहे, त्यामुळे आपण यातून वाचू का, अशा प्रकारचे प्रश्न पडायचे। मात्र 1.5-2 महिने उलटून गेल्यावर तसेच लॉकडाऊनची सवय लागल्यावर आता आपल्याला कोरोना सोबत जगायला शिकावे लागेल असे मनाशी पक्के ठरवून लोक आपले दैनंदिन व्यवहार करीत आहेत। इतकेच नाही तर आता क्वारंटाईन सेंटर मध्ये राहणाऱ्या लोकांची कोरोना विषयीची भीतीही पार कुठल्या कुठे पळून गेल्याची स्थिती जाणवू लागली आहे। याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महापालिकेने क्वारंटाईन सेंटरला चांगल्या सुविधा पुरवणे सुरू केले आहे, तसेच येथील लोकांची चांगली देखभाल करण्यात येत आहे। सुरुवातीला काही ठिकाणी क्वारंटाईन केलेल्या संशयित रुग्णांना कुठल्या सुविधा देण्यात आलेल्या नव्हत्या। जेवणही अत्यंत निकृष्ट दर्जाचे पुरवण्यात येत असल्याने महापालिकेच्या विरोधात प्रचंड तक्रारी होत्या। आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। आमचे प्रतिनिधी सय्यद माजिद यांनी नवखंडा महाविद्यालयातील क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली असता लोकांना अगदी स्वतःच्या घरात आहोत अशी अनुभूती होते। जेवणही वेळेवर आणि चांगले मिळते असे येथे ठेवण्यात आलेल्या काही जणांनी सांगितले। त्याचबरोबर आरोग्य कर्मचारी आणि मनपा कर्मचारी आमची चांगलीच काळजी घेत आहे, त्यामुळे कोरोनाची आता आम्हाला कसलीच भीती वाटत नाही असे त्यांचे म्हणणे होते। यहाँ पे कोई भी महसूस नहीं हुआ है और अच्छे मतलब सब तरह की फैसिलिटी मिली है मेरे को और जितना ध्यान यहाँ के स्टाफ ने रखा है, बाकी उसकी वजह से ज़्यादा जल्दी ग्रोथ हुआ है मेरे तबीयत के अंदर, सुधार के अंदर।
तो यहाँ पूरी तरह सुविधा रही। हाँ। कोई बात की तकलीफ नहीं, खाने किसी पीने चीज़ की का तकलीफ वगैरह कोई तकलीफ नहीं सर, कुछ भी नहीं? कुछ नहीं, खाना पीना टाइम पे आता रहा, हां. आराम से रहा, कोई टेन्शन नहीं सर। मी इथे राहिलो कॉलेजमध्ये डॉक्टरच्या ह्याच्यात, मला काही टेन्शन नाही, आपले दवाखाना सगळं ओके झाला. मी आता घरी चाललो, ठीक झालो. मी आता जेवण घेऊन करून घरी जातो. पण मस्त व्यवस्थित होतं जेवण, बी भरपूर चांगलं जेवण होतं. अच्छा. शहरात लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत असून आता सकाळी 5 ते रात्री 9 वाजेदरम्यान संचारबंदी असणार नाही. त्याचबरोबर दुकाने आणि आस्थापना सुरू करण्यास स्थानिक प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. मात्र P1, P2 फॉर्म्युल्यास व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध असून प्रशासनाने आम्हाला दररोज दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी या मागणीवर व्यापारी ठाम आहे. स्थानिक प्रशासनाच्या ऑड इव्हन फॉर्म्युलास सर्व व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. एकतर गेल्या 2.5 महिन्यांपासून दुकाने बंद आहेत, त्यात भाडे आणि मजुरांचा पगार घरातूनच द्यावा लागत आहे. मात्र आता लॉकडाऊन हटवल्यावर केवळ 15 दिवसच व्यापार करण्याची परवानगी P1, P2 या सम विषम तारखानुसार होणार आहे. त्यामुळे आम्ही या नियमांचे पालन करणार नाही असे व्यापारी महासंघाने स्पष्ट केले होते. बैठकीनंतर व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांना निवेदन देणार होते. मात्र काल आणि आजही प्रशासक पांडे यांची भेट होऊ शकली नाही असे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले. आम्हाला सध्या दुकानांची साफसफाई करण्यासाठी दुकान उघडण्याची परवानगी मिळाली आहे. 5 जून पासून दुकाने उघडण्यात येतील. मात्र स्थानिक प्रशासनाने आमची मागणी मान्य करावी, त्यानंतरच निर्णय घेऊ असे काळे बोलताना म्हणाले. काफ़ी व्यापारी अभी परेशान हो गए, उनको खर्चे, उनका घर गृहस्थी चलाना मुश्किल होते जा रहा है. तो वो हिसाब से हमें अभी तुरंत दुकानें खुल के काम शुरू करना चाहिए. इस तरह से सबका विचार विनिमय हो गया. अभी हम इनकी सब चीज़ें लेके कमिश्नर साहब के पास जाएंगे, उनको बता देंगे कि साहब ये इस तरह का सब तय हुआ है और हमें आशा है कि कमिश्नर साहब हमें उसके बारे में परमिशन दे देंगे. शासकीय वैद्यकीय रुग्णालय अर्थात घाटी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहते. या दवाखान्यात मृत्यू जास्त होतात असा आरोप रुग्णांचे नातेवाईक नेहमीच करीत असतात. मात्र घाटीमध्ये अत्याधुनिक उपचार केले जातात असे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांनी म्हटले आहे. त्यांनी सध्याच्या कोविड-19 संबंधाने रुग्णावरील उपचाराची माहितीही दिली. घाटी दवाखाना गेल्या 3-4 दिवसांपासून त्याच्या गलथान कारभाराबाबत चर्चेत आहे. येथे अनेकांचे मृत्यू संशयास्पद आहेत. कोरोनाची लक्षणे नसतानाही मृत्यूनंतर ती व्यक्ती कोरोनामुळे दगावली असे अहवाल दिले गेले. तर काल सुरक्षा रक्षकांनी एका व्यक्तीला कारण नसताना मारले. या सर्व पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांना या संदर्भात विचारले असता घाटी दवाखान्यात शेवटच्या स्टेजला असलेले रुग्णच मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे येथील मृत्यूचा आकडा वाढलेला दिसतो. मात्र प्रत्यक्षात असे काही नाही. घाटी दवाखान्यात अत्याधुनिक उपकरणे असून चांगली सेवा उपलब्ध आहे. त्यामुळेच लांबून लांबून रुग्ण उपचारासाठी घाटी दवाखान्यात येतात. रुग्णसंख्या जास्त असल्याने घाटीवर ताण पडतो. मात्र सर्व अनुभवी डॉक्टर्स असल्याने सर्व काही सुरळीत होते. घाटीत कोरोनाच्या बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. घाटी अस्पताल यहाँ पे जो आने वाले पेशेंट है वो सबसे सीरियस पेशेंट होते हैं. इसको हम टर्शरी केयर बोलते हैं. जो पहले जहाँ पे जाना चाहिए वो सिविल हॉस्पिटल है, मनपा के महानगर पालिका के कुछ सेंटर है, वहाँ पे बताते हैं और उसके बाद में उनसे यदि कुछ कंट्रोल नहीं हुआ तो फिर वो घाटी अस्पताल में जो सीरियस होते हैं, जिनको वेंटिलेटर की ज़रूरत होती है, तो ऐसे सीरियस पेशेंट यहाँ पे आते हैं. तो इसलिए यहाँ पे कभी कभी हमको एक आधी बार डेथ होता है. तो इसके बारे में फिर लोग बताते हैं कि ये ऐसा ऐसा होता है. तो ये गलत है और हम पूरा ध्यान दे रहे हैं, घाटी प्रशासन पूरा ध्यान दे रहा है. हमारे जो तज्ञ डॉक्टर है वो पूरा कोशिश कर रहे हैं कि ये इन मरीजों का अच्छे से अच्छा इलाज हो. अभी हमारे पास फ्राइडे और सैटरडे 2 दिन में एक भी डेथ नहीं हुई थी. ये हम आपको बताना चाहते हैं. और जहाँ तक डेथ का सवाल है तो हमारे पास जो इतने सीरियस पेशेंट आते हैं, आखिरी वक्त पे आते हैं, जिनको बाहर के अस्पताल में कोई लेता नहीं है, और या 4-8 दिन एडमिट करने के बाद जब उनको लगता है कि ये डेथ हो सकती है तो उसको घाटी अस्पताल में रेफ़र करते हैं. और ये सरकारी अस्पताल है, इसलिए हम हर पेशेंट को यहाँ पे लेते हैं. हम किसी को रिफ्यूज़ नहीं करते. जिसका एडमिशन हमको करना बंधनकारक है. और इसलिए यहाँ पे कभी कभी जो डेथ बाहर होना है तो वो हमारे घाटी के अंदर होती है. तो इसलिए कोई घबराने की बात नहीं है. तो मैं आपको बताना चाहता हूँ कि हमने ये पूरी अरेंजमेंट किए है. ये जो हमने पेशेंट के रिलेटिव के लिए जानकारी देने के लिए लोगों की तज्ञ डॉक्टर जो हमारे हैं, स्पेशलिस्ट डॉक्टर है, उनकी अरेंजमेंट किए है. तो मैं
समाज में जो हमारे यहाँ पे घाटी अस्पताल में आने वाले पेशेंट हैं, उनके रिलेटिव है, उनको भरोसा देता हूँ कि ऐसा कोई आपको गलत बात बताए तो उस पर भरोसा न करे। आप हमें प्रशासन को मिले, हमारे जो सीनियर डॉक्टर है उनसे मिले, और कोई गलत जो इन्फॉर्मेशन दे तो उस पर ध्यान न दे। ये मेरी आपसे विनती है। घाटी अस्पताल का प्रभारी आदेशदाता बोल के मैं आपको अश्योर करता हूँ कि जो भी यहाँ पे आएगा हम अच्छे से अच्छी ट्रीटमेंट देने की पूरी कोशिश करेंगे। बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। गुस्से में ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। काही मोठ्या खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या भीतीमुळे रुग्णसेवा बंद केली आहे, तर अनेक लहान इस्पितळे बंदच आहे। मात्र अल हसन वेलफेअर संस्थेच्या बुड्ढी लाईन येथील अल हसन हॉस्पिटलमध्ये 2 महिन्यांपासून रुग्णसेवा सुरू आहे। तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर आजारांच्या तपासणीसाठी या हॉस्पिटलने ओपीडीची वेळ वाढवलेली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्हालाही पीपीई किट द्या, इतर सोयी सुविधा पुरवा असे म्हणत खासगी रुग्णालयांनी अडवणूक चालवलेली आहे। महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी खासगी दवाखान्यांना सांगूनही अद्याप अनेक दवाखाने बंदच आहेत आणि ते प्रशासनाला सहकार्य करायला तयार नाही। काही पक्ष संघटनांनी अशा दवाखान्यांवर कारवाई करा अशी मागणीही केली आहे। अशातच बुड्ढी लाईन येथील अल हसन हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे। तसेच काही रुग्णांवर उपचार करणेही सुरू केले आहे। या हॉस्पिटलचे डॉक्टर सालिक यांनी सांगितले की कोरोनाच्या संकट काळात आम्ही आमच्या ओपीडीची वेळही वाढवलेली असून जास्तीत जास्त रुग्णांना आम्ही चांगली सेवा देत आहोत। या ठिकाणी रुग्णांसाठी सॅनिटायझरही उपलब्ध करून देण्यात आलेले असून हॉस्पिटलची टीम सदैव सेवेसाठी तत्पर असते। डॉक्टर सालिक यांच्या सोबत डॉक्टर शोएब, डॉक्टर जिया, डॉक्टर लईका, डॉक्टर मोहसिना, डॉक्टर निदा आदिंची टीम कार्यरत आहे। हम तो काम कर रहे हैं आवाम के लिए। एक तो क्या है, कोरोना के अंदर बहुत से लोग जो है डरे हुए हैं, क्या बहुत डरे हुए हैं। और उसमें क्या हो रहा है कि जो जनरल पेशेंट्स हैं, जो सर्दी खांसी जुकाम से जो सादे कॉमन कोल्ड जिसको बोलेंगे, फ्लू जिसको बोलेंगे, उससे जो परेशान हैं उनके हाल हो रहे हैं। उनको कोई डॉक्टर हाथ नहीं लगा रहा, और इसी वजह से अल्हम्दुलिल्लाह हम यहाँ पर सर्विस दे रहे रोज़ाना। सुबह जो है हमारा दवाखाना जो है 9:30 से खुल जाता है, रात के 11 बजे तक अल्हम्दुलिल्लाह यहाँ पर डॉक्टर सर्विस दे रहे। यहाँ पर जो है 3 लेडीज़ डॉक्टर्स हैं और 3 जेंट्स डॉक्टर हैं। मतलब उसके अंदर जो है उसको सबसे पहला जो मसला है उसका ऑक्सीजन लेवल डाउन हो जाता है, और साथ में बुखार रहता, बॉडी एक रहता, पूरे जिस्म में दर्द रहता और वीकनेस रहता। बाज़ मरतबा उल्टियाँ भी हो जाती, बाज़ मरतबा डायरिया भी हो जाता, लूज मोशंस भी हो जाते और उसमें वीक हो जाता। कोरोनाच्या संकट समय रुग्णांना रक्ताची कमतरता जाणवू नये
यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन करून रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे सांगितले होते। त्यानुसार शिवसेनेने अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करीत शेकडो बॅग रक्त जमा करून शासकीय रक्तपेढीत दिली। या रक्तदान शिबिराला जनतेने चांगला प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्ताची गरज पडली तर रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून शिवसेनेने 5 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करा असे आवाहन केले होते। त्यानुसार शिवसेनेने त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी, हनुमान नगर, सिडको N8, हडको, टीव्ही सेंटर, मिटमिटा आदी ठिकाणी रक्तदान शिबिर भरून रक्तदान केले। या रक्तदान शिबिराच्या वेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार संजय शिरसाट, आमदार अंबादास दानवे, अनिल पोलकर, विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, बाबासाहेब डांगे, विश्वनाथ स्वामी, मोहन मेघावाले, सचिन खैरे, किशोर नागरे, अनिल जयस्वाल, गणपत खरात आदींची उपस्थिती होती। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2-2.5 महिन्यांपासून कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता। त्यामुळे मजूर तसेच रोजंदारी आणि हातावर पोट असणाऱ्या लोकांचे खूपच हाल होत होते। मात्र अशा संकट समयी काही राजकीय पक्ष, संघटना आणि संस्था गरिबांना मदत देण्याचे पवित्र काम करीत होत्या। MIMच्या वतीने शहरातील अनेक भागात अजूनही गोरगरिबांना अन्नाची पाकिटे वाटली जात आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2-2.5 महिन्यांपासून MIMच्या वतीने गरीब, गरजू, रोजंदारीवर काम करून आपली उपजीविका भागविणाऱ्या लोकांना अन्नाची मदत करण्यात येत आहे। खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात MIMचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते संपूर्ण शहरात जिथे जिथे गरज आहे तेथे जाऊन मदतीची वाटप करीत असल्याचे यासेर भाई यांनी सांगितले। लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताला काम नव्हते, त्यामुळे खाण्यापिण्याचे वांदे होत असल्याने अशा गरजवंत लोकांना अन्न पाकिटांची मदत MIM करीत असल्याचे यावेळी माजी नगरसेवक नासिर सिद्दीकी यांनी सांगितले। जब से लॉकडाउन डिक्लेयर हुआ है, जब से ये फलाही काम चल रहा है, अभी फिल वक्त जो है आप जो देख रहे हैं ये तकरीबन 2500 के आसपास यहाँ पे ये फूड पैकेट्स तैयार किए जाएंगे और शहर के मुख्तलिफ गरीब जो इलाके हैं वहाँ पे ये सप्लाई किया जाएगा। इस तरीके से ये जो काम है पूरा एक टीम वर्क में है और इस सब को जो है हमारे इम्तियाज़ जलील साहब जो है वो जो यहाँ मौजूद है वो खुद आके अपने लेवल पे ऑब्जर्व करते हैं। इवन फूड की जो क्वालिटी है वो टेस्ट की जाती है। हम लोग जो घर में खाना खाते हैं हर चीज़ वही यूज़ की जा रही है और वही डिस्ट्रीब्यूट की जा रही है। हमारे यहाँ के औरंगाबाद के खासदार सैयद इम्तियाज़ जलील साहब ने उस बात को महसूस किया और उन्होंने यहाँ एक कम्युनिटी किचन कायम किया पाकीज़ा हॉल से और तकरीबन लोगों को 2000 से 3000 पैकेट रोज़ाना रेडी फूड लोगों को, जिन लोगों को ज़रूरत है खाने की, उन तक पहुंचाया जा रहा है। और मैं समझता हूं जब से लॉकडाउन स्टार्ट हुआ यहाँ माननीय श्री खासदार इम्तियाज़ जलील साहब कंटिन्यूसली लोगों को राशन किट्स देना, लोगों को अपने घरों तक पहुंचाना और अब ये पका हुआ खाना उनके घरों तक पहुंचाना, ये काम लगातार कर रहे हैं। मैं उनके लिए दुआ करता हूं कि अल्लाह ताला उनको इसका पूरा अजर दे और उनके साथ में जो टीम काम कर रही है वो भी दिन और रात मेहनत करते हुए लोगों तक पहुंच रहे हैं जिनको इसकी ज़रूरत है। मैं इन तमाम के लिए दुआ करता हूं। राज्य शासनाने अद्याप शाळा, महाविद्यालय केव्हा सुरू होतील याचे निर्देश दिलेले नाहीत। मात्र काही शाळांनी त्याची पूर्वतयारी करीत सहशिक्षक आणि पालकांसोबत चर्चा केली। महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी विद्यालयाने यासाठी वेबिनारचे आयोजन केले होते। जून महिना म्हटलं की शाळेच्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची शाळेत जाण्याची लगबग सुरू होते, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता व विद्यार्थी हितासाठी शाळा सुरू करता येणार नाही यावर उपाय शोधण्यासाठी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी या शाळेच्या शिक्षकांनी व मुख्याध्यापक संजीव सोनार या सर्वांनी मिळून झूम मीटिंग आयोजित केली। ही मीटिंग आयोजित करण्यासाठी शशिकांत उबाळे यांनी पुढाकार घेतला। यामध्ये अनेक विषयांवरील चर्चांमध्ये सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला। पालकांना फोन करून कोणत्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे व कोणाकडे साधा मोबाईल उपलब्ध आहे याची यादी करून व्हॉट्सअप ग्रुप तयार करणे, पालकांचे समुपदेशन व ऑनलाईन क्लासेस, कोरोनामुळे भयग्रस्त पालकांसोबत चर्चा करून त्यांचे व विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे लागेल। विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासाकडे पूर्ववत लागेल। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वेळेचे नियोजन करणे, विद्यार्थ्यांना घरीच करता येतील अशा ऍक्टिव्हिटीज, बुद्धिबळ खेळ, गणितीय क्रिया, YouTube वरील विविध पाठांच्या लिंक शेअर करणे तसेच स्वतः सॉफ्टवेअर तयार करून ऑनलाईन क्लासेसचे नियोजन करणे इत्यादी विषयांवर चर्चा केली। जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर राखणे याचा विचार करत शाळेची वेळ
तासिकांचे नियोजन, विद्यार्थ्यांचे घेण्यात येणारे बैठे खेळ व मैदानी खेळ इत्यादींबाबत मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी मार्गदर्शन केले। या वेबिनारमध्ये सुरेखा महाजन, शोभा पवार, तेजस्विनी देसले, स्वाती डिडोरे, प्रतिभा गावंडे, सुनीता जोशी यांनी सहभाग घेतला। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। पुन्हा 55 नवे रुग्ण वाढले। एकूण कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 1642 वर, तर आतापर्यंत 79 जणांचा मृत्यू। व्यापारी महासंघाचे ऐकायला मनपा प्रशासनाची टाळाटाळ। P1 P2 ला मात्र व्यापाऱ्यांचा विरोध कायम। घाटी रुग्णालयात रुग्णांना मिळतोय अत्याधुनिक उपचार। प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रेंचा निर्वाळा। आणि MIMची गरजवंतांना होते अन्नाची मदत। गेल्या 2 महिन्यापासून उपक्रम सुरू। आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन मनामनाचे।